संध्याकाळी जेवणासाठी काय बरं बनवावं असा विचार करत असताना गरम गरम दाल फ्राय आणि जिरा राईस विचार करूनच दिवसभराचा थकवा नाहीसा होतो, हो ना? अगदी सोप्या पद्धतीनं जिरा राईस आणि दाल तडका कसा बनवायचा ते बघूयात. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली. नंतर त्याच वाटीनं पाऊण वाटी किंवा 1-2 चमचे मुगाची डाळ घ्यायची. डाळ 2 ते 3 पाण्यानं चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. परत त्याच वाटीनं 2 ते 2.5 वाट्या यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. नंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, एक अर्धा चमचा हळद टाकायची आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता इथं मी 1 बाऊल असा मोकळा शिजवलेला भात घेतलेला आहे. असा मोकळा भात कुकरमध्येच कसा शिजवायचा याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. आता इथं गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. कढई चांगली गरम झाली की याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं. तूप चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचे आणि इथं मी अर्धा चमचा शहाजिरे वापरत आहे. हे शहाजिरे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते आहेत. याच्यामुळे भाताला खूप छान अशी टेस्ट येते. त्याच्यानंतर काही खडे मसाले म्हणजे 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 1 दालचिनीचा छोटा तुकडा, 2 वेलदुडे आणि 2 तमालपत्रीची पानं मी याच्यामध्ये वापरली आहेत. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपण शिजवलेला भात मिक्स करणार आहोत. भात शिजवत असताना मी याच्यामध्ये मीठ वापरलं होतं, त्यामुळे मी आता इथं मीठ वापरत नाही. या खड्या मसाल्यांमुळे या भाताला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 3 ते 4 हिरव्या मिरच्यासुद्धा या फोडणीमध्ये चांगल्या भाजून मिक्स करू शकता. त्यामुळे सुद्धा भाताला खूप छान चव येते. सर्व मसाले या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि या भाताला 1 मिनिटभर चांगली वाफ येऊ द्यायची. तुम्ही इथं बघू शकता 1 मिनिटानंतर किती छान असा मोकळा भात बनवून तयार झालेला आहे. तुम्ही अगोदर असा भात बनवून ठेवला तर जेवायच्या वेळेला अगदी तुम्ही 5 मिनिटामध्ये गरम गरम जिरा राईस बनवू शकता. आहे की नाही जिरा राईस बनवण्याची सोपी पद्धत. जिरा राईस होईपर्यंत आपली डाळसुद्धा चांगली शिजलेली आहे. डाळ थोडीशी घोटून घ्यायची आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला डाळ किती दाट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरू शकता, पण ही डाळ थोडीशी दाटसरच ठेवायची म्हणजे छान लागते. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथं मी बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये टाकून चांगल्या भाजून घेत आहे. इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकली. हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. याच्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची. तीसुद्धा अशी व्यवस्थित भाजून घ्यायची. आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे. तो कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा म्हणजे भाजीला जास्त गोडसर चव येत नाही. त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. तो आता आपण याच्यामध्ये चांगला व्यवस्थित भाजून घेऊयात. आता या मसाल्याला बाजूला तेल सुटले म्हणजे आपला मसाला अगदी व्यवस्थित भाजलेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले मिक्स करून घेऊयात. इथे मी छोटा चमचा वापरलेला आहे. 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे पावडर, त्याच चमच्याने 2 चमचे धने पावडर, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला वापरला आहे. यातील मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं डाळ आपण छोटी वाटी घेतल्यामुळं मी अगदी छोट्या चमच्याने हे मसाल्यांचं प्रमाण घेतलं आहे. परत हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता शिजवलेली डाळ आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून या डाळीमध्ये मिक्स करून घेतलं. डाळ परत एकदा व्यवस्थित हलवून घेतली. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूयात आणि या डाळीला चांगली उकळी काढून घेऊयात.
एक उकळी आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय किती छान अशी डाळ बनवून तयार झालेली आहे. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. ही डाळ खरं तर तुम्ही अशीच खाऊ शकता, पण ह्या डाळीची टेस्ट आणखी वाढवण्यासाठी आपण एक तडका देणार आहोत. त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचाभर तूप घेतलं. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर एक अर्धा चमचा हिंग याच्यामध्ये टाकायचा. एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकायचे. एक लाल मिरची घेतली आहे तीसुद्धा मोडून टाकायची. हे चांगलं भाजून घ्यायचं. एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं. परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे या डाळीवरती असं ओतून घ्यायचं. तुम्ही तर बघू शकताय किती छान असा डाळ तडका बनवून तयार झालेला आहे. हा तडका डाळीला वरून जरूर द्या. डाळ खूप छान लागते. असं वाटतं नाही डाळ पटकन ताटात घ्यावी आणि खायला सुरुवात करावी. वरून कोथिंबीर टाकायची. मस्त असा दाल तडका आपला तयार झालेला आहे. तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे नक्की सांगा. रेसिपी आवडली असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.